अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक कर्तरी प्रयोग यामध्ये क्रिया करणारा व शोषणारा तोच असतो. म्हणजेच अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नसते. बाबा मुंबईला गेले. बाबा मुंबईला गेले. बाबानेच क्रिया केलेली आहे. बाबाने कुठल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्ती वस्तूवर क्रिया केलेली नाही, म्हणून इथे कर्म नाही. मी रस्त्यात पडलो. रस्त्यात कोण पडला? कर्ता म्हणजेच मी पडलो. आणि ही क्रिया पडलो कोणापर्यंत आहे? ती कर्त्यापर्यंतच मर्यादित आहे. म्हणजेच ही क्रिया कर्त्यावरच येऊन थांबली आहे. तो हसला. तो हसला म्हणजे जो कर्ता आहे तोच हसला. त्याने दुसऱ्या कोणावर क्रिया केली का? नाही केली. म्हणून इथे सुद्धा अकर्मक कर्तरी प्रयोग होतो. सूर्य उगवला, त्याचबरोबर मुले धावतात. ही अकर्मक कर्तरी प्रयोगाची उदाहरणे आहेत.